मंडळी. तर बघा ती म्हणजे मागचा जे वाल आहे का ते पाईपाच्या पलीकडे काळी धामी नाही का, त्या काळ्या धामीच्या पलीकडे पूर्ण वाल चेक केला, पूर्ण नळाला पाणी पडलंय. आणि पाईपाच्या अलीकडून जे प्लॉट आहे का कलिंगडचा, म्हणजे तिकडं आहे एकरभरचा आणि इकडे एकरभरचा, तर पूर्ण नळ्या चेक केल्या तर काही कुठं पाणी पडलं नाही, कुठं पाणी पडलं. तर हे पहा इथं पण नळी खूपच फुटली. आता या नळीला काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे जॉईंट द्यायचा इथं. हे पहा इथं खूपच इथं पाणी पडलं, जास्त पाणी पडलं. मग कलिंगडाला नुकसान होते, आपल्या कलिंगड खराब होतात या पाण्यामुळं. इथं काय करायचं, इथं आपल्याला या नळ्या माझ्यासोबत आहेत ते जॉईंट बसवायचा इथं. म्हणजे काय होईल, पाणी पूर्ण कलिंगडाला पाणी एका नळीला पूर्ण फुल पाणी जाईल. तरी पण मी चेक करते कडीला एकदा. हे 2 नंबरचा म्हणजे हे एकरभरचा प्लॉट आहे आणि तिकडं एकरभरचा प्लॉट, म्हणजे असे दोन्ही मिळून 2 एकर लावायचे आपल्याला कलिंगड. पावसामध्ये एवढी गॅरंटी नसती, म्हणजे पाऊस आपल्या हातात नसतं, त्यामुळे वातावरणामुळे आपले कलिंगड जास्त लागतात. कसं ते आपल्याला सॅम्पल केलं, म्हणजे सॅम्पल करून बघायचं आहे, आपल्याला चेक करायचं. जर कलिंगड आपली जर चांगली लागली तर पुन्हा आपल्याला 4 एकरचा प्लॉट लावायचा आहे. हे पहा इकडं पण फुल पाणी पडलं, हे इथे पण फुल पाणी पडलं. अगोदर कोणते बी कलिंगड लावताना नळ्या चेक करावं लागतात अगोदर, पाणी आपल्या कलिंगडाला पडायला का नाही म्हणून. इकडे पण फुल पाणी पडले. आता काय करायचं, चौकून म्हणजे 2 एकरला खुट्या करायच्या आता, नळ्या खुट्याला बांधायच्या. म्हणजे काय होईल, प्रेशरनं नळ्या हलत नाहीत. आता खुट्या करायच्या. चला ना, खुट्या करत ना, चला. इकडं पूर्ण पाणी पडले, आता टेन्शन नाही आपल्याला. चला ना, खुट्या करूत. तर इकडं पूर्ण पाणी पडलं. हे ह्या पण नळ्याला पाणी म्हणजे कारण की गेल्या वेळेस जे खत दिलेला होता का, ते नळी वाट्या अडकत आहे, म्हणजे जास्त घट्ट असतं खत, त्यामुळे अडकत आहे. म्हणून आता पूर्ण आपल्याला हे काय करायचं माहिती आहे का, पुन्हा एकदा गाठी मारायच्यात कडीला आणि खुट्या रावायच्यात. म्हणजे काय होईल, पाणी सोडलं ना प्रेशरनं नळ्या निष्ठणार नाही. तर खूप कष्ट करावं लागतात कलिंगडला. पूर्ण प्लॉट झाला, आता पूर्ण चेक झालाय प्लॉट. आज दुपारून काय करायचं, खत टाकायचं आहे कलिंगडाला. नाही आमची अपेक्षा काय नाही, आता पूर्ण झाली अपेक्षा. इथं पाणी पडलंय पुन्हा. हे बिल्डिंग का पडतं आता, बकं पाणी पडलंय ना, पाणी साचलंय. ते किती बकरं पाणी पडलंय, खूपच नळी फुटली वाटतं ते. हे पाणी आणलं तुम्हाला प्यायला, तिथं किती पाणी गळायला बघा. लिखीत आहे काय देऊ, लय पाणी गळायला इथे. लिखीच आहे नाही लिखीच. चला मग खुट्या करूत.